एवढा मोठा मसोबा तुम्ही अजिबात बघितलेला नसणार आहे. तर बघायचं असेल ना, ही रील शेवटपर्यंत बघायला लागते. आजपर्यंत तुम्ही प्रत्येक गावात तुमच्या धार्मिक ठिकाणी ऐकलं असेल, प्रत्येक घराण्याचा प्रत्येक बुडक्याचा एक वेगळा मसोबा असतोय. पन्हाळगडावर सुद्धा एक मसोबा आहे आणि तुम्ही आजपर्यंत जेवढा मसोबा इमॅजिन केला असेल त्याच्यापेक्षा मोठा मसोबा आहे. पन्हाळगडावरती सज्जाकोटीला लागून बाजूला एक मसोबाचा पडकोट आहे. सज्जाकोटी नायकुनीचा सज्जा यांच्या दरम्यान आपटी गावातनं एक दिंडी दरवाजा येतो, दिंडी नाही मीटरचा रस्ता आहे आणि तिथूनच वरती पडकोट आहे आणि या पडकोटात हा आहे मसोबा आणि ह्याच मसोबाचा पडकोट एवढा मोठा आहे. तर इथं अभ्यासू व्यक्ती 100% येतात. जर आमची आता अभ्यासू मोहीम चालू आहे, सर हे आता राधानगरीस आल्यात आणि आम्ही अशा वाटा काढून आलोय. ही आहे किल्ले पन्हाळगडाची तटबंदी, पुढं सज्जाकोटी आहे आणि इथून मेटनची वाटा जी आपटी गावात येत्या आणि हा आहे दिंडी दरवाजा जो आत्ताच जरासं रस्ता मोकळा केलाय ते काकांनी सांगितलं. इथून आल्यानंतर ना हा आहे मसोबा. मसोबाचं एवढं मोठं शिर इथं दिसतंय आणि आजपर्यंत आम्ही बघितल्याप्रमाणे एवढा मोठा मसोबा आम्ही कुठंच बघितला नाही. मे बी तुम्ही पण बघितलेला नाही सा. तर बघितला असेल तर कुठं बघितलं ते लोकेशन पण सांगा आणि कमेंट करून सांगा. एवढा मोठा मसोबा तुम्ही कधी बघितला होता का? आता इतिहासाच्या पुस्तकात सांगितलं गेलंय की इथं जे राजा राज्य करत होतं त्यांनी ह्या मसोबाची जत्रा केत्रा केल्या किंवा बऱ्याच काही गोष्टी आहेत. हा मसोबा बघितल्यानंतर ना सरांच्या तोंडात अक्षरशः कुठला शब्द आलता? शब्दच नाही त्याच्यासाठी. आचाट आचाट पडलं अक्षरशः त्यांनी सुचत नव्हतं. आईच्या गावात मी आता कळेन तर त्यांनी आई शपथ असं एवढा मोठा मसोबा आहे. तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्यानं दाखवतो.